नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे दिनांक 20 जानेवारी पासून ते मॅक्सिमम जे घटक आहेत, जिल्हा आणि घटक त्यांचे ग्राउंड त्यांचं फिजिकल सुरू होत आहे। तर आज एक नवी मुंबईचं सुद्धा फिजिकलचं जे टाइम टेबल आहे, तिन्ही घटकांचं टाइम टेबल एकाच वेळी प्रसिद्ध झालेलं आहे। तर त्याचीच इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी आज देणार आहे। तर मुंबई पोलीस बद्दल असेल किंवा इतर जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्यांचं फिजिकल थोडंसं मागे राहिलेलं आहे, त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत। तर उद्या सकाळी त्याच्यावर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की मुंबई पोलीस सारख्या घटकांचं फिजिकल कधी चालू होणार आहे आणि लेट होण्याची कारण काय किंवा तारीख अंदाजित किती येऊ शकते, याच्या माहिती घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्याच्यावरच एक व्हिडिओ असणार आहे। तर नवी मुंबईचं टाइम टेबल जे आलंय ते कुठून ते किती तारखेपर्यंत फिजिकल होणार आहे, जवळजवळ 20 तारखेपासून ते 16 फेब्रुवारी पर्यंत जे काही टाइम टेबल आहे ते आलेलं आहे। तर त्याच्याच बद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला ही PDF सविस्तरपणे बघायची असेल तर मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तिथे जाऊन तुम्ही बघून घ्यायची आहे। तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, हे जे काही परिपत्रक आउट झालेलं आहे, तर पोलीस उपायुक्त विशेष शाखा नवी मुंबई, तर विषय बघा इथे पोलीस भरती सन 2024-25 करिता पोलीस बंदोबस्त नेमणेबाबत। तर बघा तुम्ही येथे जसं की त्यांच्या आधी तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणतीही भरती असू दे, पोलीस बंदोबस्त असेल किंवा त्यातले जे काही यंत्रसामग्री असेल ते अद्ययावत करण्याचं काम प्रत्येक डिपार्टमेंट करत असतं। तो त्यासाठी हा परिपत्रक आहे, त्याच्यासोबत त्यांनी एक टाइम टेबल सुद्धा आउट केलेला आहे की कुठल्या तारखेला कोणते कोणते घटक होणार आहेत, त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे। शिवाय ग्राउंडचं जे काही प्लेस आहे ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे, म्हणजे ठिकाण सुद्धा त्यांनी यांच्यासोबत दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर बघा, उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की नवी मुंबई घटकातील पोलीस शिपाई व पोलीस शिपाईचे बॅट्समन या संवर्गातील 445 व पोलीस शिपाई चालक या संवर्गातील 82 रिक्त पदांची भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी दिनांक 20/1/2026 पासून परेड ग्राउंड पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई येथे सुरू होणार असून त्याचबाबतचे तपशीलवार वेळापत्रक जोडलेले आहे। तर बघा, तरी सदर वेळापत्रक प्रमाणे पोलीस भरती प्रक्रियेच्या शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणीकरिता आवश्यक असलेला बंदोबस्त नेमण्याची कार्यवाही आपले स्तरावर करण्यात येत आहे। तर बघा, हे जे काही वेळापत्रक आहे ते पोलीस उपायुक्त मुख्यालय नवी मुंबई यांच्या इथून संजय कुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रसारित करण्यात आलेला आहे। तर बघा, त्यांनी पुढे काय म्हटलंय बघा, हे जे काही त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे ते आपण सविस्तरपणे बघून घेऊया। तर बघा, पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबई, तर त्यांचं येत्या 20 जानेवारी 2026 पासून हे वेळापत्रक त्यांचं ग्राउंड चालू होत आहे। तर पहिल्या दिवशी 1000 मुलांचं पहिले मेल कॅन्डिडेट घेतलेले आहेत, मग नंतर फिमेल कॅन्डिडेटचं ग्राउंड हे चालू होणार आहे। तर बघा, पहिल्याच दिवशी 20 तारखेला 1000 मुलांचं हे पोलीस कॉन्स्टेबलसाठी ठीक सकाळी 5 वाजेपासून ग्राउंड हे चालू होणार आहे। तसंच पुढे बघा, दुसऱ्या दिवशी 21 तारखेला 1500 मुलांचं ग्राउंड हे 5 वाजेपासून चालू होणार आहे। तसंच पुढे 22 तारखेला 22 जानेवारी 2026 या दिवशी 2000 मुलांचं, तसंच पुढे 23 तारखेला 2000 मुलांचं होणार आहे आणि 24 तारखेला देखील 2000 कॅन्डिडेटचं ग्राउंड हे
होणार आहे आणि 26 तारखेला 26 जानेवारी असल्यामुळे रिपब्लिक डे असल्यामुळे 26 तारखेला आणि 25 तारखेला संडे असल्यामुळे 2 दिवस सुट्टी आलेली आहे. मध्ये परत 27 तारखेपासून तुमचं ग्राउंड चालू होतंय. तर बघा 27 तारखेला त्यांनी संख्या ही थोडीशी वाढवलेली आहे. तेथे 2500 मुलांचं ग्राउंड हे होणार आहे. तर तसंच पुढे बघा जे 28 तारखेला आहे ते 2069 मुलांचं पोलीस कॉन्स्टेबल प्लस पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समन यांचं ग्राउंड हे 2000 मुलांचं ग्राउंड हे होणार आहे. तर आणि पुढे बघा 29 तारखेला 1500 पोलीस कॉन्स्टेबल या फिमेल कॅन्डिडेटचं ग्राउंड हे होणार आहे. तर आणि पुढे बघा 30 तारखेला जे आहे पोलीस कॉन्स्टेबल प्लस पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समन यांचं जे काही 1676 उमेदवारांचं हे ग्राउंड त्या दिवशी होणार आहे. तर बघा पुढे अजून त्यांनी सांगितलेलं आहे ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल 1500 उमेदवारांचं पुरुष उमेदवारांचं ग्राउंड हे 31 तारखेला होणार आहे. नंतर 1 तारखेला परत संडे येतोय त्यामुळे सुट्टी असणार आहे. पुढे 2 फेब्रुवारी 2026 पासून परत ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलचं 2000 मेल कॅन्डिडेटसाठी ग्राउंड हे होणार आहे. पुढे 2500 असं जवळजवळ बघा 3 तारीख 4 तारीख 5 6 7 ह्या तारखेपर्यंत जवळजवळ पर डे 2500 उमेदवार ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल यांचं ग्राउंड हे होणार आहे. तसंच पुढे 8 तारखेला परत संडे येतोय त्यामुळे सुट्टी असणार आहे. 10 आणि 11 तारखेला हे 2500 पर डे कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेट यांचं ग्राउंड होणार आहे. परत पुढे बघा 11-12 यांना सुद्धा 2 दिवस 2500 मेल कॅन्डिडेटचं ग्राउंड हे होणार आहे. मग पुढे 13 तारखेला त्यांनी ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलचं 2778 एवढ्या कॅन्डिडेटचं हे फिजिकल होणार आहे. तसंच पुढे बघा आता फिमेलचं ग्राउंड हे चालू होणार आहे. तर 14 तारखेला 2500 फिमेल कॅन्डिडेटचं ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल साठी ग्राउंड होणार आहे. परत मध्ये संडेला 15 तारखेला सुट्टी येते आणि परत 16 तारखेपासून 2937 फिमेल कॅन्डिडेट ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल साठी त्यांचं हे ग्राउंड होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने हे टाइम टेबल प्रसारित झालेलं आहे. तर कोणाचं कोणत्या दिवशी होणार आहे ही उमेदवारांची लिस्ट याबद्दल सुद्धा PDF लवकरच प्रसारित करण्यात येतील आणि तो सुद्धा व्हिडिओ लगेचच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. तर अशा प्रकारे याच्यावरून तुम्हाला अंदाज एक आलेलाच असेल की नवी मुंबई या घटकासाठी किती उमेदवारांचे किती फॉर्म आलेले आहेत, किती जागांसाठी किती फॉर्म आलेले आहेत याच्यावरून तुम्हाला एक अंदाज कळलाच असेल. तर माहिती कशी वाटली आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.